नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि अल्विरा मोशन एंटरटेनमेंट यांच्या मार्फत बालगंधर्व रंगमंदिराचा 58वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. 24, 25 आणि 26 या 3 दिवस हा सोहळा चालणार आहे. ह्या 3 दिवसामध्ये भरपूर कार्यक्रम आहेत. आता थोड्याच वेळात या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभाला आता आपण जाणार आहोत आणि आज दिवसभर आणि उद्याचे काय कार्यक्रम आहेत याची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर देत राहणार आहोत. त्यासाठी आमचं बातमी.इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला जाऊयात उद्घाटन सोहळ्यामध्ये. 58व्या बालगंधर्व वर्धापन दिन सोहळ्यामध्ये निघाले. हां, निघतील. 12:30 येतील. छोटीशी कापसाची वाट अज्ञानाच्या अंधाराकडे प्रज्वलित करते. म्हणूनच प्रत्येक सोहळ ज्योती नमोस्तुते असं म्हणत आपण त्या परिवार आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त कार्यालयात त्यांना विनंती त्यांनी दीप प्रज्वलनाच्या तिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन संपन्न होत आहे. ट्रस्टची प्रवक्ता आणि आजच्या कार्यक्रमाची निवेदिका या नात्याने मी शोभा कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक शब्दस्मरणाने स्वागत करते. मंचावर एक छानशी अशी नजर तुम्ही टाकली. या व्यक्तिमत्वाने इतिहास घडवला आहे. राजकीय क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देईल. कारण परशुराम भाऊ भव्य दिव्य असा शिवभीम फेस्टिवल चालवतात. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या भाऊंच्यासाठी होऊन जाऊ दे. सन्मान एका अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्वाचा. पुस्तक महोत्सव जागतिक स्तरावर पोहोचवणारं आणि घराघरामध्ये वाचन संस्कृती पसरवणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्यासाठी छोटे छोटे धन्यवाद. आणि लोक लाखो रुपये फीस देऊन खास मुलांना सांस्कृतिक दृष्ट्या शिकण्यासाठी पाठवतात. आणि बालगंधर्व वर्धापन दिन सोहळ्यामध्ये सगळ्या कलांचा संगम एका ठिकाणी होतो आणि शिकायला मिळतं. त्या PhD करतात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि चित्रपट नाट्य क्षेत्रामध्ये. त्यासाठी खास अभ्यास. वर्धापन दिनी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, गेली 18 वर्ष बालगंधर्व परिवार बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करतो. 58वा वर्धापन दिन आहे आणि पुण्यातील सर्व कला प्रकारचे कलाकार एकत्र येऊन 3 दिवसात जवळजवळ 115 कलावंतांचा सन्मान पुरस्कार निमित्त केला जातो. संधी घेते. प्रचाराला आले तेव्हा ते म्हणाले की मी सगळ्यात जुना सभासद आहे. 83 साली मी सभासद झालोय. पण यानंतर मी पक्षाचं नाव घेणार नाही.
पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. त्याच्या हातात आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतर माननीय पांडे सरांना वेशभूषेचा शासनाचा पुरस्कार सुद्धा प्रदान झालाय. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आणि यानंतरचा संचालक सन्मान स्वीकारण्यासाठी मी निमंत्रण. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक माननीय रवी सामावलेला आहे असे रवी गावडे. माननीय श्री रवी गावडे. साहित्य परिषदेची धुरा आपल्या महाराष्ट्र याच्या साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वातीताईसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. कारण स्वाती या नावामध्येच सर्व काही सामावलंय. वर्षा ऋतूमध्ये जेव्हा पाण्याचा थेंब शिंपला. धन्यवाद. फेटा बांधल्यामुळे आज ओळखायला येत नाहीये. यानंतर जागर आवाडांसाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. आणि नंतर विशेष सन्मानाकडे मी वळते आहे. आता विशेष सन्मान अशा छोटा पॅकेट बडा धमाक्याचा आहे. तिने अशी एक टॅलेंट हंट स्पर्धा युनेस्कोची पार केली ज्याच्यामध्ये जर शिक्षणासाठी तिला USA ला पाठवायचं झालं तर पहिला प्रेफरन्स हिला मिळेल. अशी अतिशय गुणवान असणारी अल्विरा, जिच्या नावानेच अल्विरा एंटरटेनमेंट. जीवन गौरव पुरस्कार प्रतिवर्षी मानाचं पान समजला जाणारा, सगळ्या महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता असते, बालगंधर्व परिवाराचा पुरस्कार जीवन गौरव प्रदान होताना सगळ्या मीडियाला त्याचा आनंद आणि उत्सुकता असते. आपला मानबिंदू असणारे माननीय अशोक कुमारजी सराफ यांना जीवन गौरव या वर्षीचा मेलडी मेकर्सचे सर्वेसर्वा, मेलडी मेकर्सला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणारे माननीय अशोक कुमारजी सराफ. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. बालगंधर्व रंगमंदिर परिवारातर्फे देण्यात आला आहे. तो माझा एकट्याचा नाही आहे. त्याच्यामध्ये माझे सर्व सहकारी आणि माझ्याबरोबर ज्यांनी सुरुवात केली असे माझे खास पहिल्यापासून शाळेपासून कॉलेजपासूनचे मित्र सुभाषचंद्र कुलकर्णी, सुरेश नकोलकर आणि माझा बंधू प्रमोद कुमार, हे सगळे आहेत. त्यांचा पण हा सत्कार मी समजतो. आजचा जो पुरस्कार समारंभ झाला बारगाव, याच्या संदर्भात तुमचं एक. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सामान्य कलाकारांचं कौतुक करणं, त्यांच्या पाठीवर थाप मारणं आणि एका अर्थाने त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हे सगळ्यात मोठं यामागचा उद्देश आहे. आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि या समितीचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले हा प्रयत्न सातत्याने करतायत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आज ज्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे अशा अशोक कुमारजी, त्यांचं आयुष्य खरं म्हणजे एक पुस्तक आहे खूप चांगलं, अशा एका मोठ्या महान व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाडीकर साहेब, आज बालगंधर्व परिवाराच्या तर्फे 58वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे. या पुणे महानगरपालिकेतर्फे तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित होतात. या पुरस्कार किंवा हा जो सोहळा आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आज बालगंधर्व रंगमंदिर व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मेघराज भोसले यांनी दरवर्षी हा सोहळा ठेवत असतात. हा 58वा आजचा वर्धापन दिन ठेवला होता, त्यामध्ये मी उपस्थित आहे. आज या ठिकाणी मेलडी मेकर्सचे ऑर्केस्ट्राचे प्रमुख आदरणीय अशोक सराफ यांना यावर्षीचा पुरस्कार देण्यात आला. अनेक मान्यवर, उल्हासदादा पवारांपासून अनेक
चित्रपट महामंडळातली अनेक मान्यवर उपस्थित होते. खरं म्हणजे मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी नाटकं ही टिकली पाहिजे, मराठी रंगभूमी टिकली पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि उपमहापौर म्हणून मी सर्वांना शब्द देतो की नक्की बालगंधर्व रंगमंदिराचा आता विकास होणार आहे. त्यामध्ये आदरणीय मंत्री मुरली मोहोळ असतील, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, पुणे महापालिकेचे सर्व पदाधिकारी, आम्ही बालगंधर्व रंगमंदिराचा डेव्हलपमेंट होत असताना या रंगभूमीच्या जे सगळे कलावंत आहे यांना विश्वासात घेऊनच हा सगळा विकास डेव्हलपमेंट होणार आहे. आणि लवकरच बालगंधर्व रंगमंदिर एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक बालगंधर्वाशी एक नातं जुडलेलं आहे पुणेकरांचं. आणि भारतामध्ये बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह हे सर्वांना परिचित असं नाट्यगृह आहे. त्यामुळं आजच्या कार्यक्रमाला आल्यानंतर खूप आनंद वाटला. मेघराजे भोसले हे 3 वेळा आता 2 वेळा ते बिनविरोध निवडून आले. त्यांच्या कमिटीला देखील आम्ही आता शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि पुण्यामधले ही जी नाट्यगृह आहेत ती सगळी सक्षम कसे होतील यासाठी पुणे महापालिका प्रयत्न करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे आहे मालधक्का चौकातलं, तेही या ठिकाणी आता शेजारची जागा त्याला मान्यता मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. तिथं देखील आगळं वेगळं नाट्यगृह होतील, वेगवेगळे छोटे मोठे थिएटर होतील आणि पुणेकरांना एक वेगळी नाट्यगृह आता पाहायला मिळतील. तसा महापालिका प्रयत्न करत आहे. मी पुन्हा एकदा आजच्या या बालगंधर्वाच्या 98व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना मनापासून मंगलमय शुभेच्छा पुणे महापालिकेच्या वतीने देतो. धन्यवाद. आता आपल्याबरोबर उल्हासदादा पवार आहेत जे या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून होते. आणि आजचा हा जो 58वा वर्धापन दिवस बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला होता बालगंधर्व रंगमंदिराचा, तुम्हाला बालगंधर्व रंगमंदिर आणि इथले कलाकार ह्या संदर्भात खूप काही माहिती आहे, तर ह्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? एक तर म्हणजे मुळातच बालगंधर्व हे नावच मराठी संगीत नाट्यसृष्टीमध्ये, अभिनयामध्ये आणि विशेषतः जेव्हा महिला चित्रपट आणि नाट्यसृष्टीत कमी काम करत होत्या अशा काळामध्ये महिलेची भूमिका आणि अत्यंत पौराणिक, ऐतिहासिक, विशेषतः पौराणिक अशा अनेक संगीत नाटकांच्यामध्ये, अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटकांच्यामध्ये किंवा त्यावेळेच्या अनेक जी संगीत नाटकांची परंपरा होती त्यामध्ये ज्यांची भूमिका ही अजरामर झाली अशा बालगंधर्व. आणि बालगंधर्वांचं वैशिष्ट्य म्हणजे मुळात ते किराणा घराण्याचे गायक खासाहेब अब्दुल करीम खां, म्हणजे जी परंपरा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी किंवा इतर सर्व नामवंत गायकांनी, तीच परंपरा बालगंधर्वांची म्हणजे नारायणराव राजहंस त्यांनी ही परंपरा चालवली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मराठी संगीत नाटकाचा प्रेक्षक हा केवळ मराठी नावाचा नाही, जास्तीत जास्त पारशी, गुजराती ही मंडळी मराठी संगीत नाटकाला फार मोठ्या प्रमाणात येत होती. किंबहुना कधीकधी अडचणीच्या आणि संकटाच्या काळात मराठी संगीत रंगभूमी जगवण्याचं काम हे गुजराती आणि पारशी बांधवांनी केलं आणि इतर लोकांनी केलं. विदर्भात तर गावागावात बालगंधर्वांचं वेड होतं. अशा बालगंधर्वाच्या नावाने हे जे रंगमंदिर आहे ऐतिहासिक पुण्यातलं उभं राहिले, त्याचा बालगंधर्व वर्धापन दिन परिवाराच्या वतीनं हा 58वा जो वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतो. आणि त्यानिमित्तानं नाट्य परिषदेचे अध्यक्ष माननीय मेघराजे भोसले, त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराजे भोसले यांचा, त्यांच्या संपूर्ण टीमचा या ठिकाणी सत्कार झाला. आणि खरं म्हणजे त्यांनीच हे वर्धापन दिनाचं जे महत्त्वाचं काम आहे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हे सुरू ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या सगळ्या बालगंधर्व वर्धापन दिन परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि या परिवाराच्या निमित्तानं दरवर्षी एका ज्येष्ठ कलावंतांचा जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. यावर्षी ज्यांनी पुण्याचं, महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव त्यांच्या मेलोडी मेकर्स या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगभर पसरवलं, त्या अशोक कुमारजी सराफ यांचा आपण आज सन्मान या ठिकाणी केला. फार उचित असा सन्मान या ठिकाणी केला आहे.
आणि अशीच परंपरा त्यांनी गेली अनेक वर्ष जपलेली आहे. अनेक नामवंतांचा या ठिकाणी सत्कार झाला. आज यावर्षी अशोक कुमारजी सराफ यांचा सत्कार झाला आणि खूप छान समारंभ झाला. या समारंभाला वर्षाताई, त्यानंतर स्वतः रघुवीर खेडकर पद्मश्री, त्यानंतर अण्णाजी शिंदे उपमहापौर, ही सगळी मंडळी उपस्थित राहिली आणि असंख्य लोककलाकार, नाटकातले कलाकार, संगीत नाटकाचे कलाकार, पडद्यामागचे कलाकार आणि पडद्यावर काम करणारे म्हणजे रंगभूमीवर, या सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला. आणि एक अत्यंत सुंदर असा कौटुंबिक मेळावा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलावंत या ठिकाणी आले. चित्रपटसृष्टीतले आले, नाट्यसृष्टीतले आले, लोकनाट्यातले आले, संगीत क्षेत्रातले आले. त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि असंच बालगंधर्व रंगमंदिर परिवाराच्या वतीनं दरवर्षी कार्यक्रम व्हावा, पुन्हा त्या कार्याला उजाळा मिळावा आणि नवीन पिढी या संपूर्ण क्षेत्रामध्ये पुन्हा आणखीन उदयाला यावी अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. मित्रांनो, आता आपल्याबरोबर अल्विरा मोशन एंटरटेनमेंटच्या कांबळेताई आहेत. आत्ता जो कार्यक्रम पार पडलेला आहे, आजचा बालगंधर्व वर्धापन दिन सोहळा 58वा, याच्या तुम्ही मेन याच्यामध्ये प्रायोजिक आहात. कसं वाटलं हा कार्यक्रम, कसा झाला, तुम्हाला या संदर्भात काय सांगताय? खरं तर मी मगाशी पण म्हणाले की कलाकार हा भोळा असतो आणि आज जीवनगौरव जेव्हा माननीय अशोकजी सराफ या सरांना भेटत होता, कोणी नोटीस केलं की नाही केलं माहीत नाही, पण सरांच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून गेलं. आणि खरं तर त्यांना जीवनगौरव घेताना मला एक कलाकार म्हणून खूप अभिमान वाटला. आणि अखिल भारतीय निवडणूक आत्ता झाली, त्यामध्ये बरेच पदाधिकारी आले, परत आपले भैया आले आणि भैयांकडनं कायम खूप चांगल्या लोकांना हे पुरस्कार दिले जातात. आणि मला खूप ह्या गोष्टीचं कौतुक आहे की या सगळ्या पुरस्कारासाठी आणि ह्या एवढ्या मान्यवर लोकांमध्ये मला भैयांनी सामावून घेतलेला आहे. आणि मला देखील ह्या बालगंधर्व मंदिरासाठी काहीतरी करता येत आहे, कारण ह्या नाट्यमंदिरावरती 2004-2009मध्ये परफॉर्म करण्यासाठी कितीतरी वेळा आम्ही घरी खोटं बोललेलो आहोत. ह्या नाट्यमंदिर हे नुसतं मंदिर नाही, हे खरंच आम्ही आमच्या देवाचं घर मानतो, आमच्या कलेचं घर मानतो. आणि ह्या रंगमंदिरासाठी मला काहीतरी करता येतं आहे, फुल न फुलाची पाकळी म्हणून मी ह्या मंदिरासाठी काहीतरी करते आणि ही संधी मला भैयांनी दिली, त्याबद्दल मी अखिल भारतीय महामंडळ आणि बालगंधर्व परिवार यांचे मनापासून आभार मानते. मित्रांनो, बालगंधर्व परिवार ट्रस्ट, पुणे महानगरपालिका आणि अल्विरा मोशन एंटरटेनमेंट यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराचा 58वा वर्धापन दिवस आज साजरा केला गेला. आणि या वर्धापन दिनामध्ये सर्व फिल्म इंडस्ट्रीतले, ऑर्केस्ट्रा जगतातले दिग्गज, ज्यांनी ऑर्केस्ट्राला खरी ओळख आपल्याला दिलेली आहे, असे मेलडी मेकरचे निर्माता अशोक कुमारजी सराफ आज आपल्याबरोबर आहेत, ज्यांना हा जीवनगौरव पुरस्कार बालगंधर्व परिवाराच्या वतीने देण्यात आलेला आहे. अशोक कुमारजी, नमस्कार. नमस्कार. आज इतक्या वर्षानंतर तुम्ही स्टेजवर खरंच मगाशी बोललात की जो पुरस्कार तुम्हाला देण्यात आलेला आहे बालगंधर्व परिवाराच्या वतीने, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बालगंधर्वाचं रंगमंदिर जे इथं स्टेज आहे, तिथं काम करायला मिळणं हे मोठे मोठे कलाकार आपलं भाग्य समजतात आणि तिथं सत्कार होणं हे महान भाग्य आहे. खरं इथं पुण्यातली एक अशी वास्तू आहे की मोठे मोठे कलाकार इथं येऊन लोकांचं मनोरंजन करतात आणि त्यातनं तो दुवा मिळतो, स्वतःला आनंद मिळतो, दुसऱ्याला आनंद देतात. आणि त्यामुळे त्याबद्दल आता काय बोलायचं, लोकांनी तो अनुभव घ्यायचा असतो. मेलडी मेकर्सचे जे त्यावेळेस तुम्ही शो करत असता, त्यावेळेस अनेक कलाकारांबरोबर, अनेक जे गायक आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही कार्यक्रम केलेला आहेत. असा काय एखादा अनुभव जो तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल, ज्या आपल्या गायकांचा तुमच्या स्मरणात राहिलेला असेल? किशोरदादांच्या बरोबर कार्यक्रम करायला सुरुवात झाली त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर भारतातच नाही तर परदेशातही अनेक कार्यक्रम केले. अमेरिका, कॅनडा, लंडन, नंतर हॉलंड, सगळे मिडल ईस्ट कंट्रीज, सर्वत्र आमचाच ग्रुप असायचा. भारतातही आमचा ग्रुप असायचा. तर त्यांच्याबरोबर इतके कार्यक्रम झाले, तर त्यामुळे काही वेळेला असं व्हायचं की मध्यंतरी काही गॅप पडायची, आमचे दुसरीकडं कार्यक्रम असायचे. तर एकदा किशोरदांनी फोन करून बोलवलं, अरे नवीन गाणी बसवायची, या. मी बस घेऊन तिथं गेलो, सगळे वाद्य वगैरे त्यांच्या इथं बंगल्यात लावली आणि त्यांना बोलवलं, आता रिहर्सल करूया कुठली गाणी बसवायची.
तर त्यांनी आल्यावर पहिले म्हटले कशाला वाद्य आणली, ते सगळे आवरून ठेवा, आपली भेट अनेक वर्ष न झाल्यासारखं झालं आहे, इतके दिवस तुम्ही कुठं दुसरीकडं होता, आता तुम्ही माझ्याबरोबर गप्पा मारायच्या म्हणून जमिनीवर बसले. आम्ही त्यांच्याबरोबर बसलो, 2 तास आम्ही फक्त गप्पा मारले आणि त्यासाठी पुण्यावरनं गेलो आणि पुण्यात परत आलो. हे होते अशोक कुमारजी सराफ, ज्यांनी या पुरस्कारासंदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. आणखीन एक मला हा कार्यक्रम घडवून ज्यांनी आणला ते मेघराज राजे यांना इतका मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी माझा विचार केला आणि ऑर्केस्ट्रा फील्डचा हा मी म्हणतो की त्यांनी गौरव केलेला आहे. त्यामुळे मनापासून धन्यवाद त्यांना. मित्रांनो, आता आपल्याबरोबर वर्षाची उसगावकर आहेत, ज्या मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालकपदी आता त्यांची निवड झालेली, निवडून आलेले आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. आणि आज 58वा बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिवस झाला. हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमासंदर्भातली तुमची प्रतिक्रिया? हा जो महोत्सव असतो ते सगळे रसिक ह्याची वाट बघतात, त्याप्रमाणे मीही वाट बघते. मला शक्य असेल तेव्हा तेव्हा मी इथे येते. आणि मेघराजजी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे पण अध्यक्ष आहेत, त्यामुळे आम्हाला याचं एक आमंत्रण असतंच आणि सगळ्या कलाकारांना असतं, मोठ्या मोठ्या कलाकारांना. तर मला वाटतं मी 4-5 वेळा सहभागी झाली आहे आणि आता 2026मध्ये सुद्धा आमचं आता नवीनच कार्यकारिणी तयार झाली आणि त्याची आमची कालच मीटिंग झाली आणि आज 24 तारखेला हा वर्धापन दिन सोहळ्याला मी आली आहे. आणि दरवर्षी हा सोहळा इतका छान आठवणीत राहण्यासारखा होतो, याचा मला खरोखर आनंद आहे. आणि प्रत्येक वर्षी त्याची उत्कंठा, त्याची उत्सुकता आणि सगळ्या कलाकारांना तेवढाच आनंद होतो इथे आपली कला सादर करण्यासाठी. तर सगळ्या रसिकांना मी एकतर खूप धन्यवाद देते, कारण त्यांनीच हा महोत्सव जो आहे, कारण हा त्यांच्यासाठी घाट घातला जातो आणि ते ह्याला गोड मानून घेतात आणि दरवेळेला येतात न चुकता, खूप गर्दी करतात, याचा मला खूप आनंद आहे. ताई, एक दशक म्हणजे अशोक सराफ असतील, लक्ष्मीकांत असतील किंवा महेश कोठारी जे असतील, ह्या सर्वांनी तुमची टीम सगळी त्यावेळेस जो मराठी चित्रपटांमध्ये जो दशक तुम्ही गाजवलेलं आहे, त्याच काळाबद्दल तुम्ही काय सांगाल का? त्या काळात जेव्हा मी एंटर केली इंडस्ट्री 90च्या दशकात किंवा तेव्हा विनोदी चित्रपटांची लाट होती आणि त्या म्हणूनच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी तो काळ गाजवला. आणि अशोक सराफ हे असे कलाकार आहेत जे अष्टपैलू आहेत, त्यांनी सगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत आणि लक्षानेसुद्धा जास्त विनोदीच केल्या चित्रपट, पण तो अजून जगला असता तर मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट त्यांनी केले असते. कारण त्या काळात त्यांनी एक होता विदूषक नावाचा एक चित्रपट डॉक्टर जब्बार पटेलांनी जो दिग्दर्शित केला होता, मीही त्याच्याबरोबर त्या चित्रपटात होते. त्यात त्याची वेगळी भूमिका होती. तशा वेगळ्या भूमिका लक्षाच्या बघायला मिळाल्या असत्या रसिकांना, पण त्याच्या अकाली निधन झाल्यामुळे तसं होऊ शकलं नाही. पण तो काळ खरंच संस्मरणीय अशासाठी होता. त्या काळचं संगीतसुद्धा खूप म्हणजे अनिल अरुण यांचं किंवा अरुण पौडवाल यांचे तर खूप संगीत मला लाभलेलं आहे. अनिल मोहिले यांचं खूप संगीत मला लाभलेलं आहे. तर माझी खूप गाणी गाजली आणि अतिशय नृत्यप्रधान अशी ती गाणी होती. तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी त्या काळात आले आणि त्या काळातले चित्रपटसुद्धा, मग तो गंमत जम्मत असू दे, शेजारी शेजारी असू दे, पसंत आहे मुलगी, धमाल दे धमाल, लपंडाव, अशा प्रकारचे सगळे चित्रपट ते गाजले त्या काळात. आणि लेखकसुद्धा इतके प्रतिभावान, इतकं छान, म्हणजे त्या काळात तंत्रज्ञान इतकं वाढलेलं नव्हतं तरीसुद्धा, आणि छोट्या स्क्रीनवर ते 16 mm ते शूट केले जायचे आणि 35 mm वर तो ब्लो अप केला जायचा. आज एकदम ग्लॅमरस झालेला आहे मराठी चित्रपट. त्या काळात तसं ग्लॅमर नव्हतं, म्हणजे तंत्रज्ञान एवढं वाढलेलं नव्हतं, तरीसुद्धा अजरामर असे चित्रपट झाले. त्याबद्दल मी सगळ्या लेखकांना, जे सिद्धहस्त लेखक होते, डायलॉग रायटर आणि शिवाय दिग्दर्शक होते, त्यांना सगळ्यांनाच मी सलाम करते. या होत्या वर्षाताई उसगावकर, ज्या आज आपल्या बालगंधर्व वर्धापन दिनानिमित्त आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. त्या वर्षाताई, धन्यवाद. वेलकम. मित्रांनो, बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला आज जो बालगंधर्व वर्धापन दिन सोहळा आहे, या कार्यक्रमामध्ये आज आपल्याबरोबर आहेत आनंदजी शिंदे, ज्यांनी
अनेक मराठी गाण्यांमध्ये स्वतःची चाल, स्वतःचे गाणे आणि स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं असे आनंद शिंदे आपल्याबरोबर आहेत. आनंदजी, आजचा हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जो झालेला आहे, या संदर्भात तुमचा काय अनुभव आहे आणि तुम्ही याबद्दल काय प्रतिक्रिया द्याल? मेघराज भोसले यांनी जो या ठिकाणी उपक्रम चालवलेला आहे 18 वर्षापासून, खरोखरच अविस्मरणीय. सगळे कलाकार, सगळ्या क्षेत्रातले कलाकार या ठिकाणी उपस्थित होतात, गोळा होतात त्यांच्या प्रेमाखातर, आणि ते पाहून खरोखरच अत्यानंद होतो आहे मला. कारण जी कलाकार मंडळी महिना 2 महिना वर्षभर ज्यांचे तोंड बघायला मिळत नाहीत, ते कलाकार आज या ठिकाणी गुण्यागोविंदानं या बालगंधर्व परिवारामध्ये राहतात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्याबद्दल हे बघून मला खरोखरच मी मेघराज भोसले यांचं मी या ठिकाणी आभार मानीन कलाकारांच्या वतीनं, की त्यांनी हा जो उपक्रम चालवलेला आहे तो असाच उत्तरोत्तर चालत राहो आणि पुढील पिढीसुद्धा ह्या बालगंधर्व परिवाराच्या या ट्रस्टला चालवत राहील हीच अपेक्षा करतो. आता तुमचा वार्तालाप आम्ही ऐकला. तुम्ही 10 वर्षापूर्वीचं वर्षाताईंबद्दल जे गाणं गायलेलं होतं, 18 वर्षापूर्वी, आज प्रत्यक्ष ते समोर होते आणि त्यावेळेस तुम्ही ते गाणं त्यांना गाऊन दाखवलं, त्यातली एक ओळ. काय वाटलं त्यावेळेस? ती वेळ वेगळी आणि ही वेळ वेगळी होती. तो काळ वेगळा होता. त्यावेळेला गायलं होतं, त्यावेळेला वाटत होतं की वर्षा उसगावकर की हिरोईन आहे. पण आज मला वाटलं की आमची कलाकार भगिनी या ठिकाणी आमच्याबरोबर, मी राणी मुखर्जीला एवढं उंच नेलं की ती हिरोईन म्हटली, पण आमची वर्षा उसगावकर पण हिरोईन आहे आणि ती सुद्धा लोकांच्या स्वप्नात येऊ शकते, साध्या माणसांच्या. आणि म्हणून ते गाणं मी त्यावेळी गायलं आणि आता ते त्यांच्या मनाला बरं वाटलं असेल की खरोखरच हे गाणं मी पण त्या लायकीची आहे. त्यांची प्रतिक्रिया मी पाहिली. ते ज्यावेळेस तुम्ही ती गोळ गात होता त्यावेळेस ते इतके दिल खुलास हसत होते. वर्षाताई तिथं तुमच्या शेजारीच होत्या. ते बघून तुम्हाला काय वाटलं? स्वप्न पडलं त्यावेळेस ते खरंच चांगलं होतं? नाही, ते स्वप्न मी जे साधी म्हणजे आम माणसं जी तिथपर्यंत पोचू शकत नाहीत किंवा कलाकार नसणारी माणसं, त्यांचं मी त्यांची व्यथा मांडली या गाण्यामध्ये, की ते फक्त बघून कलाकारांना टाळ्या वाजवतात, पण ते त्यांचंही वाटतं की बाबा ये हिरोईन अगर मुझे मिल गई तो क्या होगा, किंवा हा हिरो मला मिळाला तर कसं वाटेल. मुलींना असं वाटतं. बरोबर आहे. कारण ही गोष्ट खरोखरच कलाकार हा कोणत्या दिशेने जातोय याच्यावरती आहे. पण कलाकारांवर प्रेम करणारी ही रसिक मंडळी भरभरून प्रेम करते, हेच दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हे होते रोकठोक आनंदजी, जे त्यांच्या रोकठोक बोलण्यासाठी आणि गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. धन्यवाद आनंदजी. मित्रांनो, आता आपल्याबरोबर पद्मश्री खेडेकर, रघुवीर खेडेकर आपल्याबरोबर आहेत आणि आता त्यांचा पुरस्कार ज्यावेळेस त्यांना देण्यात आला, त्यांचं एक मुलाखत आम्ही इथं पाहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक अत्यंत गाजलेलं त्यांचं गाणं निसर्ग राजा ऐक सांगतो, एक ओळ त्यांनी आता गायली. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ऑडिटोरियममध्ये बसलो होतो, अक्षरशः त्या गाण्याची चाल, अख्खं गाणं आम्हाला आठवलं. लोकांना खिळवून ठेवणारं ते गाणं होतं. असेच अनेक अनुभव तुमच्या पाठीशी आहेत. आज बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त तुम्ही इथं आलेला आहात. काय सांगाल, तुमची प्रतिक्रिया? खूप सुंदर कार्यक्रम आहे हा. खरं तर माणसांचे वाढदिवस सर्वत्र होतात, परंतु एखाद्या वास्तूचा वाढदिवस होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे आणि तो एकमेव वाढदिवस होतोय आपल्या बालगंधर्वाचा. माझे स्नेही मित्र मेघराज राजे भोसले आणि त्यांचं सर्व टीमने हा पायंडा जवळजवळ 18 वर्ष या ठिकाणी राबवलेला आहे आणि प्रत्येक थरातील लोककलावंतांना, सिनेकलावंतांना, ऑर्केस्ट्रा कलावंतांना, भजन भारूड, जागरण गोंधळ, हे सर्व थरातील जे कलावंत आहेत, लोक कलावंत, त्यांचा सत्कार या ठिकाणी या बालगंधर्व रंगमंदिराच्या वाढदिवसाने ते ठेवतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा मी साक्षीदार झालो याचा मला खूप मोठा आनंद आहे. मगाशी ती एक ओळ पुन्हा एकदा, एकच ओळ फक्त. मेघानो वृक्षानो
वेली नो कळ्यानो फुलानो वेली नो कळ्यानो फुलानो तेरी भी चूप मेरी भी चूप कोणाला काही सांगू नका कबूल 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 निसर्ग राजा ऐक सांगतो गुपित जपलंय र कोणी माझ्या मनात लपलंय 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 र निसर्ग राजा ऐक सांगतो. हेच ते गाणं होतं जे मगाशी आम्ही ऑडिटोरियममध्ये बसून ऐकलो आणि आजही आत्ताही त्या गाण्याचं फिलिंग आणि त्या गाण्याची मजा डोळ्यासमोर उभे राहते. खेडेकर साहेब धन्यवाद. मी काय आहे माझ्या मनात अग सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात लवकरावं वाटतंय ग आता म्हातारपणात लवकरावं वाटतंय ग आता म्हातारपणात. मित्रांनो हे होते आनंदजी ज्यांच्या अनेक गाणे लवकर वाटतं म्हातारपणात पोपट आहे यासारखे अनेक गाणं आहेत. हे असेच गाणे आपल्यासमोर ते देत राहणार आहेत. आनंदजी धन्यवाद. सपनात येते वर्षा उजगावकर हे माझं रेकॉर्डिंग घेते रोज रोज त्यावेळची गोष्ट आहे. रोज रोज माझ्या सपनात येते वर्षा उजगावकर आई ग माझं लगीन कर लवकर अग आई ग माझं लगीन कर लवकर. आणि त्याच्यावर रिक्षावाला नावाचं एक कॅसेट आली होती. त्यात हे गाणं सुदेशीने गायलंय हेच गाणं. आणि त्या रिक्षावाल्यामध्ये रिक्षावाला असं माझं एक टायटल सॉन्ग आहे त्याच्यातच. तर आनंदजीने आता गायल्यावरती इतकं वेगळं वाटलं इतकं सुंदर वाटलं त्याच्याहून सुंदर वाटलं खरंच. धन्यवाद. चित्रसेनजी पवार